मिरज पंचायत समिती सभापतीपद रद्दबाबत प्रशासनाला पत्रच नाही. सत्ताधारी 2 दिवसात ग्रामविकास मंत्रालयात अपील करणार. मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याचे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. मात्र याबाबतचे अधिकृत पत्र किंवा आदेश मिरज पंचायत समिती प्रशासनाला अद्याप मिळालेलं नाही, अशी माहिती गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी मंगळवारी दिली आहे. दरम्यान विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून 2 दिवसात ग्रामविकास मंत्रालयाकडे अपील केलं जाणार आहे. मिरज पंचायत समितीच्या 22 जागांपैकी 11 जागांवर भाजपाचे सदस्य निवडून आलेले आहेत. दिनांक 10 मार्च 2026 रोजी सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समिती सभागृहात झाली होती आणि या निवडणुकीवेळी शिवसेना व शिंदे गट सदस्य पांडुरंग इंगळे यांना मतदानापासून रोखण्यासाठी 9 मार्च रोजी त्यांचे बेकायदेशीर अपहरण करण्यात आले होते आणि या प्रकरणी त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अपहृत इंगळे यांना मतदानाचा हक्क बजावता न आल्याने अवघ्या एका मताच्या फरकाने 11 विरुद्ध 10 सभापतींची निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर जाहीर करून रद्द करावी अशी याचिका विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी होऊन आयुक्तांनी ही निवड रद्द करत नव्यानं निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांचे आदेश अद्याप पंचायत समिती प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज.